प्रदीप जगन्नाथ वाघ राहणार पडसाळी तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर. ह्या शेतकऱ्याचं नाव आहे. 2 एकर जमीन आहे गुमवाजार. 2 एकर जमिनीमध्ये हे दरवर्षी फक्त एक पीक काढतात, कांदा. बरोबर आहे. मेन पीक कांदा. यांचं म्हणणं काय, कष्ट आपल्या हातात आहे, पीक काढणं आपल्या हातात आहे. भाव कोणाची असेल ती माहीत नाही, आपल्या हातात नाही. ते सरकारला दोष देत नाही, मार्केटला दोष देत नाही, पावसाला दोष देत नाही, लाईटला दोष देत नाही. स्वतः कष्ट करतो आणि दरवर्षी एकरामध्ये कमीत कमी 250 पाकिट माल काढतो. आता यायच्या बाग रानामध्ये 2 एकरात 25 टन माल उभा आहे, तुम्हाला दिसून येईल. असे बोध टाकलेत, असे 4 फुटावर बेड टाकलेत. बेडला ड्रीप केली आणि जरुरीप्रमाणे पाणी दिलं. त्या बेडवर काय दोष दिला? 26 DAP, निंबुळी, पेनसल्प, MOP, एकदमच बेसल. असा सगळा बेसल डोस त्याने एकदा त्या बेडमध्ये टाकला आणि त्याच्या ड्रीपनं पाणी दिलं. फवारणी किती केल्या? 4 फवारणी केली. त्याने कांद्याला 4 फवारण्या केल्या. म्हणजे जसं लोक द्राक्ष सांभाळतात तसे त्यांनी कांदा सांभाळला. आज ही लोक रडतात. दुसरं आमचे शेजारी आहे, एकरात 50 पाचशे निघालो, मला कांदा परवडला नाही. तर अशा पद्धतीचा कांदा घ्या हातात. जात कुठली आहे? गरवा. एक गरवा, एक देशी गरवा नावाची व्हरायटी आहे. देशी गरवा म्हणतो त्याला. गरवा व्हरायटी आहे आणि स्वतः बी तयार केलं. कुठून आणलं का? ना स्वतः केलं. कुठल्याही कंपनीचं बी नाही घेता, स्वतःचं बी घेतलं. स्वतः बी तयार करते शेतामध्ये. आणि अशा पद्धतीचा हा कांदा 4 फवारण्या, बेसल डोस आणि जमीन स्वच्छ. कधी त्या जमिनीमध्ये तुम्हाला गवताची गाडी दिसणार नाही, एवढं कष्ट. आणि असा कष्टाने पिकलेला कांदा आजही त्यांना याची 5 लाख रुपये सहज होतात. एक पीक 100 दिवसाचं 2 एकर 5 लाख, वजा खर्च लाख 1.5 लाख. असं जर सगळ्यांनी कष्ट केलं तर शेतकरी हरणार नाही, शेतकरी पोट्यात जाणार नाही, शेतकरी रडणार नाही, शेतकरी हसेल. असं अनुकरण सगळ्यांनी करावं. अशा शेतकऱ्याचं अनुदान करावं. ते काय करतात बघावं, त्याचा अभ्यास घ्यावा आणि असा कांदा पिकवा. कुठलंही पीक, कांदाच काय घेऊन बसलं, यांचं सगळं पीक कुठलंही पीक ताणून असते. आता याच्यामध्ये मका केली तर निघणार, किती पण मका काढणार पीक. ट्रक भरलेला चला तिकडे. ट्रक भरायला चालू आहे. चला बोल चल बोला मग. शेतकरी म्हणून समाधानी आहे. शेती करण्याचं काय दुःख वाटतंय? समाधान वाटतं, मी शेतकरी आहे आणि मी शेती करतोय. नोकरीपेक्षा शेती चांगलीच आहे. बघा हा तरुण काय बोलतोय, याचा संदेश काय? शेती करा आणि आपलं कुटुंब आणि आपला विकास करा. भेटूया पुढच्या भागात.